नमस्कार, सनशाईन फूड चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी। त्या रेसिपीचं नाव आहे तांदळाचे आक्षे। चपातीचा कंटाळा आलाय, तुम्हाला पण आलाय का? मला पण आलाय, म्हणूनच मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे तांदळाचे आक्षे। तर आपण आज तांदळाचे आक्षे बनवणार आहोत, कारण चपाती लाटून लाटून मला अगदी वैताग आलेला आहे। तुम्हाला पण आला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, जेव्हा मी रेसिपी बनवेल ना, तेव्हा ते जाळीदार आक्षे आहेत ना, ते कशाने बनलेत त्याची मी सिक्रेट टिप त्याच्यामध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल। तर चला मग सुरुवात करूया रेसिपीला। तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले होते। 2 दिवस मी हे तांदूळ भिजत ठेवले होते। तुम्ही हे तांदूळ आहे ना 2 दिवस आधी भिजत ठेवू शकता किंवा 1 दिवस आधी पण भिजत ठेवू शकता। मी इथे वापरलेले आहेत राशनचे तांदूळ, तुम्ही बघू शकता। तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचे तांदूळ वापरत असाल तरीही चालणार आहेत, काही फरक नाही पडणार आहे। चला तर मग आता आपण वॉश करून घेऊया। तांदूळ चांगले 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत। हे तांदूळ मिक्सर मध्ये वाटत असताना याची जाडसर अशी पेस्ट बनवायची, जास्त पातळ बनवायची नाहीये, म्हणजे पाण्याचा वापर कमी करायचा आहे। तर आपली पेस्ट वाटून झालेली आहे। आता आपण एका भांड्यात काढणार आहोत। ही बघा, मी जाडसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, नंतर टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच सोडा। तुम्हाला जर सोडा नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। हां, तर मग आता तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये पाणी। मी साधारण 1 गिलास टाकत आहे। हे मिश्रण चांगलं आता फेटाळून घ्यायचंय अशा पद्धतीने। साधारण एवढं पातळ करू शकता तुम्ही। तर इथे पॅन गरम झालेला आहे। पॅनला थोडंसं आपण तेल लावणार आहोत अशा प्रकारे। त्यानंतर हे मिश्रण आपण पॅन मध्ये टाकणार आहोत, अगदी थोडंसं, आणि पसरून घ्यायचंय। तर त्याच्यावर एक झाकणी झाकून ठेवायची आहे, अगदी 2 मिनिटं। झालेले आहेत, झाकण उघडून बघूयात। तसं की ना तुम्ही बघू शकता, खूप छान अशी नेट आलेली आहे, म्हणजे आक्षेला आपल्या छान अशी जाळी आलेली आहे। आक्षे आपले रेडी आहे। तर आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात। माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मी तांदळाच्या आक्षासोबत चिकन खाणार आहे, तर मी आज बनवले माझ्या घरी चिकनची भाजी। तर मी आज मस्त चिकनच्या भाजीबरोबर आक्षे आणि चिकनची भाजी मस्त ताव मारणार आहे। तर तुम्हाला पण अशी रेसिपी बनवून तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यांना तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर लवकरच आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।